मात्र बीसीडी टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपलं सन्मान चिन्ह सुद्धा घेऊन जायचं आहे. आपण पराभूत झालात आणि बीसीडी टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. मी विनंती करतोय सनी भाई आपलं शुभ हस्ते त्यांना द्यायचं आहे. अपुगदी पाहतोय पराभूत झालाय संघ आणि वेगळी संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून पराभूत झालेल्या संघाला एक टी शर्ट एक सन्मान चिन्ह दिलं जातं. ही वेगळी संकल्पना देवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून दिली गेली आहे. आपण पाहतोय युट्यूब कॅमेरे वर्क आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण कॅमेरा पोहोचवायचा आहे. अगदी पाहतोय आमच्या मॉनिटर स्क्रीनवरती बीसीडी बॉयच्या खेळाडूला सन्मान चिन्हाने एक टी शर्ट देऊन त्यांना सन्मानित केलं जातंय. थँक्यू सोनू. तर वेलकम सुस्वागतम तमाम लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये सर हार्दिक स्वागत आहे. प्रेक्षक वर्गांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या मॅच साठी. आहे ऐरोलीकरांचं प्रेम, या आहे देवा प्रतिष्ठानावरती प्रेम आणि टाळ्यांच्या कडकडात पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये इंटर विकी आणि अक्षय बॉलिंग ट्रॅक वरती बॉलरसाठी यावेळेला पाहतोय पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न पाहतोय. कॉलिंग खराब, फलंदाज बाद होतात का पाहायचं आहे आणि पंचांचा इशारा येतोय. फलंदाज पहिला बाद होतोय आणि धक्का नंबर 1 मिळाला जातोय टीमला. डीजे आई माऊलीचा एकविरेचा आता सगळी गाणी वाजली जातील आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर या स्पर्धेमध्ये थँक्यू शाहिद सर और शाहिद सर आपल्या स्पर्धेमधून रजा घेत असताना उद्याच्या दिवसामध्ये यावेळेला पाहतो क्रॅकिंग शॉट विटा राबलीचा ग्लॅमर शॉट सीमा रेषा बाहेर वाइड एज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा हा एक दैदित्यमान स्ट्रोक 4 धाव्यांसाठी चौकार. बॅटच्या रडार मध्ये बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल आला आणि त्याला प्लॉट मध्ये पाठवून दिलं 4 धाव्यांसाठी आणि या 4 धाव्याने धावसंख्या आपण पाहतोय. इथे मात्र एक धनेश स्मृती खूप चांगल्या पद्धतीने आक्रमण पवित्रा घेताना अगदी पाहायला मिळाला जातंय. गोलंदाजांवरती आता आक्रमण चढवला जातोय. सलमान भाई आणि शाहिद भाई यांच्या स्वागत केलं आपण पाहतोय. मात्र आपल्या स्पर्धेमध्ये उद्या दाखल होतील पुन्हा एकदा. मात्र यावेळेला पाहतोय खूप चांगल्या पद्धतीचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स मिळाला चेंडूला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला जाते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. डान्सिंग द डाऊन शॉट यावेळेला पाहतोय ऑन साइडला फटका चांगला आहे. थ्रो सुद्धा ऑन द स्टंप होता. मात्र रनिंग खूप चांगली चित्याच्या चपलाई प्रमाणे पाहायला मिळाली 2 फलंदाजांच्या माध्यमातून आणि धावसंख्या अगदी पाहतोय ती मात्र आमचे सहकारी गुणलेखकांच्या माध्यमातून ऍड करत असताना धावसंख्या 1 पाहतोय. आकाश आणि अक्षय आणि विनोद 2 विनीत बॅटिंग करण्यासाठी सज्ज आहेत. अगदी पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंगचं कौशल्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. याच्या अगोदरच्या बॉलमध्ये जर का पाहिलं तर घणाघाती प्रहार चढवले होते. यावेळेला पाहतोय ऑफ स्टंप वरती बॉल टाकला होता आणि ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी पाहतोय पॉइंट आणि कव्हरला धाडण्याचा चेंडूला प्रयत्न होता. प्रयत्न राहतोय असफल. चेंडू जातोय डॉट. खूप चांगली बॉलिंग आता मात्र गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला. यावेळेला पाहतोय चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. मात्र फलंदाज धक्का नंबर 2 मिळाला जातोय टीम धनेश स्मृती संघाला.
थँक्यू. आणि धावसंख्या जर का आपण पाहिली, नजर मारली धावफलकावरती, तर धावसंख्या आपण पाहतोय 5 या धावसंख्येवरती. आता मात्र 2 फलंदाजांना इथे आता एक हाती फलंदाजी करावी लागेल, कारण 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाकडे त्याने वाटचाल केले. मोठे फटके मारायच्या नादामध्ये फलंदाजांना बाद होताना आपण पाहिलं. आता रबने बनादी जोडी एकाच चित्रपटामध्ये आपण मी मगाशी उल्लेख केलं होतं की सलमान खान आणि शाहरुख खान एकत्र आलं तर काय होईल, किंवा शाहरुख खान आणि आमिर खान एकत्र आलं तर काय होईल, किंवा अर्ची आणि परशा एकत्र आलं तर काय होईल. पिक्चर सुपर डुपर हिट होऊन जाईल. त्याच पद्धतीने आता या 2 फलंदाजांना इथे आता सुपर डुपर हिट फलंदाजी करावी लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय, पहिलं षटक हाताळण्यासाठी अगदी पाहिलं खूप चांगल्या पद्धतीने अजय याने गोलंदाजी दुसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रण केलंय. पहिलं षटक हाताळलं होतं गणेश यांच्या माध्यमातून, दुसरं षटक आता अजय यांच्यावरती जिम्मेदारी सोपवली आहे आणि अजय कडे आता लक्ष केंद्रित असेल. कशा पद्धतीने अगदी पाहतोय आमच्या आयोजकांच्या माध्यमातून ट्रॉफी पाहतोय, चमचमते ही ट्रॉफी, खऱ्या अर्थाने ही जी ट्रॉफी घेऊन जाईल कुठला संघ प्रथम क्रमांकाची, द्वितीय क्रमांकाची, त्याच्या घराची शोभा, मंदिराची शोभा नक्की वाढेल. अप्रतिम ट्रॉफी अगदी पाहतोय, चांदीच्या कलरची ट्रॉफी. खऱ्या अर्थाने पाहिलं यावेळेला बेल्स डाऊन द ग्राउंड, फलंदाज होत आहेत आता बाद. मिळणारा हा धनेश 11 टीमला तिसरा धक्का मिळतोय. तू चल मैं आया असंच काहीच पाहायला मिळालं जातोय. जसा पत्त्यांचा बंगला कोसळला जातो तसंच मात्र आता धनेश 11 संघाच्या फलंदाजांचा बंगला कोसळला जातोय, कारण 3 नजर मारली तर धावसंख्या आपण पाहिली तर 5 गडी, 5 धावा, 3 गडी बाद संघाची स्थिती पाहतोय. देवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमातून मित्रांनो आपण स्पर्धा पाहतोय. खऱ्या अर्थाने पाहिलं तर उद्या रती महारथी तारे सितारे या मैदानाच्या आतमध्ये चमकताना पाहाल, कारण उद्या 8 संघ एकमेकांशी भिडतील, लढतील. बॉलिंग ट्रॅक वरती अगदी पाहतोय अजय यांची खूप चांगली, यावेळेला पाहतोय बॅकफुट वरती जाऊन पंच केला चेंडूला, मात्र एकच धाव मिळेल. पॉइंटच्या दिशेकडे चेंडू खेळला जातोय. अगदी पाहिलं शतरक्षक वेगाने आलेत चेंडूच्या खाली आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकत असताना इथे मात्र धनेश 11 स्मृती संघाची पाहायला मिळाली जाते, ती मात्र 6 पर्यंत. नंतरचा मॅच असेल 3 स्टार चिंचपाडा विरुद्ध वॉन्टेड 11. आपण तयार राहायचं आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला ऑफिशियल आयोजकांकडून कॉल आहे की आपण टॉस साठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. तसेच टी शर्ट जे आम्ही पाहतोय प्रत्येक खेळाडूंना दिले गेले ते टी शर्ट सुद्धा आपण कलेक्ट करायचे आहेत. खूप चांगली बॉलिंग आता राहिली आहे, गोलंदाजांचा बोलबाला राहिला आहे या पहिल्या सत्रामध्ये. बॉलर पुन्हा एकदा सज्ज आहेत अजय. यावेळेला पाहतोय मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता, मात्र पंच यावेळेला आपण पाहतोय विवेक प्रभू सरांच्या माध्यमातून वाईटचा इशारा येतोय. स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये चेतन चव्हाण सरांना आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने अजित निकम सरांना सुद्धा पाहिलं. 3 अंपायरचं पॅनल या स्पर्धेमध्ये आपण पाहाल आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर एक देखणी स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा तुमच्या भेटीसाठी देवा प्रतिष्ठान आम्ही घेऊन आलो. यावेळेला पाहतोय बॉल बॅट मध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये, बॉल जाते डॉट. खूप चांगली बॉलिंग हाताळत असताना कौशल्य दाखवते, स्वतःचा आत्मविश्वास इथे आता वाढवत असताना खूप चांगल्या पद्धतीने बॉल आणि लाईन मध्ये नियंत्रण ठेवतोय. यावेळेला पाहतोय एकच धाव मिळालेल्या चेंडूवरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे. एक धाव ऍड होईल लेग बाईच्या स्वरूपामध्ये आणि एकेरी धाव्याने धावसंख्या आता पुढे सरकत असताना ती मात्र 8 पर्यंत. षटक क्रमांक 2 अगदी पाहिलं खूप चांगल्या पद्धतीने हाताळले जाते. पहिलं षटक आपण पाहिलं गणेश माध्यमातून इकॉनॉमिक बॉलिंग हाताळली, फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 5 धावा खर्च केल्यामुळे प्रतिस्पर्धी संघ यावेळेला टोटल धावसंख्या 8 धावा, 8 रन्स ऑन अ बोर्ड. यावेळेला पाहतो गॅप मध्ये फटका खेळलेत, नो डाऊट चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. क्रॅकिंग विटा राबलीचा ग्लॅमर शॉट, देवा प्रतिष्ठान ब्रँडेड फटका येतोय, चौकार. 8 रन्स ऑन 12 धावा.
ट्रॉफी पाहतोय, काय सजावट आहे अगदी व्यासपीठाच्या समोर. ट्रॉफींवरती नजर मारली तर प्रत्येकाला वाटेल की या ट्रॉफीच्या प्रेमात पडावं. अशा ट्रॉफी अगदी पाहतोय आणि जो जिंकेल तो संघ या ट्रॉफीच्या प्रेमात पडेल. कारण अगदी पाहिलं एक देखणी अप्रतिम ट्रॉफी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपण पाहताय. नंतर मी विनंती करेल कॅमेरा मॅनला, कॅमेरा वर्क करतो त्याला, हे सगळे चित्र आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये नंतर आपण टिपायचे आहेत. खूप चांगली ट्रॉफी, खूप चांगल्या पद्धतीने आपण व्यासपीठ पाहतोय. मात्र यावेळेला पाहतोय वाईटचा इशारा येतोय आणि एकेरी धाव्याने धावसंख्या आता मात्र पुढे सरकत असताना ती मात्र धनेश स्मृती 11 संघाची पोहोचली जातीये. ती मात्र 13 धाव फलकावरती. 13 धावा. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती अजय यांची गोलंदाजी कशी राहतीये. यावेळेला पाहतोय फटका चांगला आहे, मात्र पाहतोय फलंदाज बाद होणार नाहीयेत कारण या बॉल वरती आलेत नंबर 4. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगल्या पद्धतीने आक्रमण, खूप चांगल्या पद्धतीने नजर बॉल वरती कैद ठेवली लास्ट मोमेंट पर्यंत आणि 4 धाव्याने धावसंख्या पाहतोय पुढे सरकत असताना 17 पर्यंत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या खेळाच्या नंतर धावसंख्या आपण पाहतोय 13. तो चलिए सभी को लेके चलता इस शानदार मैदान की ओर जहां पर आप देख रहे हैं देवा प्रतिष्ठान ऑर्गेनाइजर बाय देवा प्रतिष्ठान के माध्यम से ये टूर्नामेंट का आयोजन किया. गजब का आयोजन दोस्तों देख रहे हैं. अगर हम ओवर की बात करें तो पहली ओवर की थी गणेश ने तो केवल 5 रन खर्च किए थे और 2 विकेटें चटकाई थी. क्या किफायत सी गेंदबाजी की थी. मानो कि बल्लेबाजों को बड़े शॉट दागने नहीं दिए थे और हालांकि हमने दूसरे नंबर पे गेंदबाजों के ऊपर अत्याचार किया. मानो कि दूसरे गेंदबाजों के ऊपर बड़े शॉट दागे बल्लेबाजों ने और उसी बदौलत यहां पर टोटल दूसरे ओवर में रन खर्च किए गेंदबाजों ने 11 और 1 विकेट चटकाया. और गेंदबाजी के कमान पर राहुल इस ओवर की पहली गेंद डालने के लिए तैयार है. इस बार देखिए गेंदबाज तैयार. इस बार देखिए बैकफुट पर जाके पंच किया गेंद को. एक ही रन, दूसरे रन के लिए नहीं पलटेंगे लेकिन यहां पर देखिए 1 रन पॉपिंग क्रीज पर एक सही मायने से रन दौड़ लिया और 1 के साथ टोटल स्कोर पहुंचता हुआ यहां पर 18 रन. 1 के साथ 18 रन पहुंचता हुआ. अगर हम देखा जाए तो अक्षय और उनके साथ दे रहे बल्लेबाजी करते हुए स्वप्निल, तो ये 2 बल्लेबाजों को पार्टनरशिप बिल्ड करनी होगी. ये 2 बल्लेबाजों को अभी रन बनाने होंगे. अगर आपको ऑमलेट बनाना है तो अंडे को तोड़ना पड़ता है. उस हिसाब से अगर आपको रन बनाने हैं तो अगर गेंद के साथ आपको रन बनाने होंगे. इस बार देखिए व्हाइट का इशारा और एक व्हाइट के जरिए स्कोर यहां पर 1 के साथ 19 रन स्कोर बोर्ड के ऊपर रन नजर आता हुआ. इस ओवर की अगली गेंद. इस बार देखिए अवे टू बॉडी. इस बार देखिए ऑफ स्टंप पर गेंद थी, बैकफुट पर हल्के से आए थे और ऑफ साइड पर गेंद को खेल दिया है और 1 स्कोर पहुंचता हुआ 20 रन. गेंदबाजी की बागडोर संभालते हुए इस पहले सत्र की अंतिम ओवर राहुल गेंदबाजी कर रहे हैं. इस बार तैयार गेंदबाज फिर से एक बार. तो इस बार देखिए आगे आके खेलना चाहते थे लेकिन परफेक्ट ऑफिशियल लास्ट कॉल है. 3 स्टार चिंचपाड़ा और वांटेड 11 आपका टी शर्ट है, आप लेना है. अब टॉस के लिए भी आना है. 3 स्टार चिंचपाड़ा और वांटेड 11 हमारा आवाज आपके पास पहुंच रहा है. तो जल्द से जल्द हमारे ऑर्गेनाइजर टीम के पास आप पहुंचना है. तो टोटल स्कोर पहुंचता हुआ 21 रन और गेंदबाजी करने के लिए तैयार फिर से एक बार राहुल. ट्रॉफी देखिए लाजवाब ट्रॉफी है. इस बार देखिए गेंद आउट ऑफ द ऑफ स्टंप, बहुत ही बाहर निकलने वाली गेंद और टॉच की प्रक्रिया हो रही है कमेंट्री बॉक्स के सामने. अगर देखा जाए तो 3 स्टार चिंचपाड़ा और वांटेड 11 के बीच में टॉच हो रहा है. इस बार देखिए रन मिलेंगे 4 तो बेड़ा होगा पार और इसी के साथ क्रैकिंग विटारा ब्लीजा मर शॉट 4 रनों के लिए. 4 के साथ टोटल स्कोर पहुंचता हुआ 26 रन. तो देखिए दोनों ही टीम के बीच में टॉच हो रहा है और कैमरा भी कैद करेगा इस
3 स्टार चेंज पड़ा और वांटेड 11 के बीच में टॉस हमारे सनी भाई के शुभ हस्ते हो रहा है। हेड इज अ कॉल। टॉस जिंकलाय। तुमचं नाव पूर्ण सांगा सर्वप्रथम। नवनाथ मोठे. हे आहेत नवनाथ मोहिते। टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? म्हणजे बॉलिंग असेल पहिली. बॉलिंग करत पाड्याने टॉस जिंकला आणि बॉलिंग करत असताना प्रतिस्पर्धी वॉन्टेड 11 ला कितीपर्यंत राखण्याचा प्रयत्न असेल आपला? कमसे कम 30 पर्यंत 30च्या आतमध्ये. 30 पर्यंत राखण्याचा मानस आहे। अगदी पाहतोय आमच्या समवेत वॉन्टेड 11 चे कॅप्टन आहे आणि तुमचं पूर्ण नाव सांगून सुरुवात करायची आहे। मोनू मिश्रा. म्हणून तुम्ही टॉस हरलाय, टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय का असता? फील्डिंग का निर्णय रहता. अच्छा, फिल्डिंग करायचं होतं आणि म्हणून एक उल्लेख करेल, आपण पाहतोय अगदी ट्रॉफ्या पाहना, अगदी इंटरनॅशनल लुक आहे, अगदी अग्र नामांकित स्पर्धा आहे। तर तुम्ही देवा प्रतिष्ठानच्या आयोजनाच्या बद्दल तुम्ही काय सांगाल? यहाँ हर साल अच्छा आयोजन रहता है मैच का और सबसे अच्छा मैच ऐरोली में इधर ही होता है। तो मोनू थे यहाँ पर कैप्टन। तो मोनू, ढेर सारी शुभकामनाएं है दोनों ही टीमों के लिए। ऑल द बेस्ट हमारे कॉम्बॉक्स की ओर। और चलेंगे हम इस वक्त मैदान पर जहां पर मुकाबला चालू है धनेश स्मृति और सम्राट मित्रमंडल। यहाँ पर देखिए हमारे सुबह से मेहमान सकाळपासून उद्घाटन सोहळा। दादा तुमचं सुद्धा स्वागत आहे। उद्या आम्हाला प्रत्येकाची नावं येतील, त्यावेळेला प्रत्येकाची नावं आम्ही घेऊ। तसेच आमच्या समवेत राज कुसाळकर सर, ते सुद्धा मॅचचा एन्जॉय घेतात। हळूहळू आता प्रत्येक जणांची नावं माहिती होत चालली आहेत। मात्र याच दरम्यान पाहतोय चांगला फटका आणि धावफलक आता पाहतोय। 30 धावा धावफलकावरती झाल्यात आणि सम्राट मित्रमंडळ टीमला 31 रनाची आवश्यकता आहे। आणि आज मात्र अगदी पाहतोय थोड्या प्रेक्षक वर्गांकडे सुद्धा आपण वळणार आहोत। 31 धावा, थोडं त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण संवाद साधू। अगदी पाहते थोडासा फनी मोमेंट आहे, त्यानंतर आमचे सहकारी समालोचकांच्या माध्यमातून आपण ऐकू। आपण पाहतोय खऱ्या अर्थाने देवा प्रतिष्ठान आहे। काही प्रेक्षक वर्ग आहेत, त्या प्रेक्षक वर्गांकडून सुद्धा आपण काही मुलाखत आपण घेणार आहोत। अगदी पाहाल सर, देवा प्रतिष्ठान आपण स्पर्धा पाहतोय। आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाच्या लढतीमध्ये कसं वाटते तुम्हाला देवा प्रतिष्ठान आयोजन बघून? आम्हाला खूप छान वाटतं। सर तुमचं नाव? बाळू सर, अगदी पाहते दरवर्षी ही देखणी स्पर्धा आपण पाहत असतो आणि बाळू सर अजून एक आवर्जून उल्लेख करेल, 365 दिवस आपण या स्पर्धेची वाट पाहत असतो। तर काय वाटते सर तुम्हाला या स्पर्धेबद्दल? आणि उद्या तर रती महारथी खेळताना आपण या क्रीडा नगरीमध्ये पाहाल, तर कसं वाटते तुम्हाला ही मॅचचा एन्जॉय करत असताना? आम्हाला खूप मजा येते मॅच बघायला। अजून तुमचे मित्र वगैरे कोण आहेत का? काय नाव? अच्छा, गोपाल आहेत। चला कॉमेंट्री बॉक्स कडे पण आपण पुन्हा हॅलो सर, सकाळी सुद्धा तुम्हाला आम्ही पाहिलं होतं। हेमंत शिंदे साहेब, तुम्ही दादरवरून या मॅचचा एन्जॉय करण्यासाठी आलात। हेमंत सर, तुम्ही राहता सुद्धा इथेच, मात्र मुख्य तुम्ही दादरला नेहमी तुम्हाला आम्ही पाहतो। तर हेमंत शिंदे साहेब, काय सांगाल आयोजनाच्या बद्दल आणि कसं वाटते? क्राऊड बघा ना, जिकडे आपण नजर मारतो तिकडे प्रेक्षक, ही आहे देवा प्रतिष्ठानाची ताकद। आयोजन एक देखणं आयोजन आपण पाहतोय, काय सांगाल आयोजनाच्या बद्दल? देवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे दरवर्षी क्रिकेटचे सामने होतात आणि ते पण उत्कृष्ट दर्जाचे सामने इथे पाहायला मिळतात। लांबून लांबून प्रेक्षक येतात, डे असते, नाईट असते। तसेच राज कुसाळकर साहेब व रोहित कुसाळकर साहेब यांनी पूर्ण ताकदीने सर्वजण आपले देवा प्रतिष्ठानच्या वतीने क्रिकेट सामने भरवतात, लोकांचं मनोरंजन होतं। त्याचप्रमाणे देवा प्रतिष्ठानचं नाव असंच अखंड पुढे राहावं, त्यांनी चालवावं, हीच आमची शुभकामना। तर रोहित शिंदे साहेब, हेमंत शिंदे साहेब, आपला खूप खूप धन्यवाद। खूप चांगल्या पद्धतीने आपण वक्तव्य केलात। या आपण व्यासपीठावरती
यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये फेरबदल होईल. आमच्या समवेत जुळले आहेत एक गोड स्वीट व्हॉइस मॅन फ्रॉम कल्याण प्रसन्न चव्हाण यांचं पण धावत वर्णन आपण ऐकूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणार राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांचे मावळे आम्ही, तलवार आमची राणी, झुकलो नाही कोणासमोर, बाकी सर्व शिवरायांची मेहरबानी. छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा. आणि पुन्हा एकदा आलेल्या जमलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा देवा प्रतिष्ठान चषक 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच आपल्याला पाहायला मिळते गणेश स्मृती विवक्ष सम्राट मित्रमंडळ मध्ये. धावसंख्या धाव फलकावरती 30-31 धावांची गरज. रिव्हर्स साईट आहे, रिव्हर्स हिट, स्विच हिट, मॅसिव्ह हिट जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. इथून मात्र प्रत्येक षटकामध्ये 10 पेक्षा जास्त धावा बनवावे लागतील. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है दोस्तों. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. हौसले एका संघाचे असत होतील, एका संघाचे पस्त होतील. कुठल्या संघाचे असत होतील, कुठल्या संघाचे पस्त होतील, वी डोंट नो हू विल विन द मॅच, बट वी नो दॅट मॅच विल बी हाय अँड व्होल्टेज. हाय आणि व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे टाकलेला हा चेंडू आपण पाहायला गेला आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम द बॉडी आणि पंचांचा इशारा येत असताना इट वॉज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावाची मात्र धावसंख्या पुढे सरकेल 2 धावा या धाव फलकावरती. 2 रन्स ऑन द बोर्ड. पाहायला गेलं तर इथून मात्र मेहनत करावी लागेल, कारण म्हणतात ना उम्मीदों से भरा जिंदा परिंदा है इंसान, जो घायल भी उम्मीदों पर है और जिंदा भी उम्मीदों पर. इथून मात्र उम्मीद लावून दोन्ही संघ बसलेली असतील की कुठला आपण एखादा तरी आपल्याला चान्स मिळाला पाहिजे आणि त्याला अनुषंगून चांगल्या प्रकारची बॅटिंग जी मात्र करावी लागेल. इथं मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकची मात्र चेंज झालेली आहे. धावसंख्या धाव फलकावरती 4 आपल्याला पाहायला मिळेल. 4 रन ऑन द बोर्ड, 4 धावा या धाव फलकावरती. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी जी मात्र आपण म्हणू शकतो. म्हणावं लागेल कि जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जब तक ना पडे हातोडे के घाव पत्थर भी कभी भगवान नहीं होता. ते हातोड्याचे घाव दोन्ही संघांना मैदानाच्या आतमध्ये सोसावे लागतील. जर पाहायला गेलं तर गोलंदाजाला चांगलं करावी लागेल. अचूक लाईन, अचूक लेन, अचूक टप्पा प्रॉपर आपल्याला पाहायला मिळते. जी मात्र स्पीड आपल्याला पाहायला मिळाली फलंदाजी मार्फत थोडीफार चुकी आपल्याला पाहायला मिळते. जर विचार केला तर फलंदाजांना चांगल्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. प्रत्येक चेंडू आउट ऑफ द पार्क, प्रत्येक चेंडू सीमारेषा पार, प्रत्येक चेंडू बिग हिट करावा लागेल, प्रत्येक चेंडू क्राऊड मध्ये टाकावं लागेल, प्रत्येक चेंडू बाउंड्री लाईनच्या पार पोहोचावं लागेल. नक्कीच पाहायला गेलं तर 4 चेंडूचे मात्र झाले आहेत. प्रत्येक चेंडूची MRI करायला लागेल, प्रत्येक चेंडूची चिरफाड करावी लागेल, प्रत्येक चेंडूची झेरॉक्स काढायला लागेल. इथे मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न होता आणि नक्कीच चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार. या चेंडूवरती एकवटल्या गेल्या त्या 4 धावा आणि चेंडू सीमा पार. वाघांची दहाड फोडला पहाड. चेंडू सीमा पार. छत्रपतींचा छावा इथे मारल्यात या 4 धावा. चौका डीजे. दहा धावा या धाव फलकावरती आहेत. मित्रांनो खऱ्या अर्थाने संघर्ष काय असतो हे एक षटक संपल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच सांगेल. इथे मात्र आपण पाहू शकतो जो मात्र चेंडू डेड बॉल. इथे फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4 और मिलेंगे रन 4 तभी तो होगा बेड़ा पार. येतोय खणखणीत स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम चौकार. धावसंख्या धाव फलकावरती 13. षटक क्रमांक पहिलं समाप्त. येस मी बात करत होतो संघर्ष कशाला म्हणतात. खऱ्या अर्थानं संघर्ष कशाला म्हणतात. ज्यावेळेस 1989 ची मॅच चालू होती, टेस्ट मॅच चालू होती जी मात्र इंडिया वर्सेस पाकिस्तान. नक्कीच जर पाहायला गेलं तर गोलंदाजी अफाट होत होती. गोलंदाजी अगदी आपण पाहायला गेलं तर खतरनाक होती आणि इंडियाचे एकही खेळाडू टिकत नव्हता. त्यावेळेस एक 16 वर्षाचा मुलगा आलं. पहिला चेंडू बघता बघता त्याच्या डोक्यावरती लागलं. अंगावरून
आणि त्यासोबतच तोंडामधून रक्त निघायला लागलं. त्यावेळेस नवजोत सिंग सिद्धू आला आणि म्हणाला की ये क्या कर रहा है, बाहेर जा. तर त्यावेळेस ते पोरगा म्हटलं नाही मैं खेलेगा. आणि तो संघर्ष आपल्याला आठवतोय. आणि तो संघर्ष करत असताना आपण पाहू शकतो तब्बल 24 वर्ष तप केला, तब्बल 24 वर्ष भारताची सेवा केली. आणि त्या माणसाचं नाव होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावा लागेल मित्रांनो, कारण संघर्ष जो करतो तो नक्कीच पुढे जाऊन विद्वान बनतो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे टाकलेला बॉल नक्कीच पाहायला गेलं नो बॉल. इथे थ्रो करायचा होता वाशीमध्ये, थ्रो केलाय काशीमध्ये. जखम मांडीला आणि इडा शेंडीला अशा प्रकारचं समीकरण. धावा इथे बनवणं जो मात्र गरजेचं आहे आणि त्यापेक्षा गरजेचं आहे जे मात्र धावा वाचवणं. कारण म्हणतात ना की लैला की शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा की लंगडा हो गया. इथे मात्र अतिघाई संकटात नाही. तशा प्रकारचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कमी करावा लागेल मित्रांनो. संघर्ष संघर्ष कशाला म्हणतात ते नक्कीच थोड्या वेळात तुम्हाला सांगेल मी, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी. पंच कळवत राईट बॉल. धावसंख्या 1 पुढे सरकेल, साऊंड पोसेल जी मात्र 16 या आकड्यावरती 16 रन्स ऑन द बोर्ड. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार हातात घेतली होती आणि 16व्या वर्षी तलवार हातात घेतल्यानंतर 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जो संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला, संघर्ष इतका मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य तार राहतील तोपर्यंत तुमच्या आमच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राहतील. नक्कीच हे पाहायला गेलं तर पुन्हा एकदा सिंगल धावची मात्र एकवटण्यात आलेली आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 17 आपल्याला पाहायला मिळेल. 17 धावा या धावफलकावरती आहेत. मित्रांनो जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काय मिळालं तर नशिबाचा खेळ आहेत मित्रांनो. प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल. ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती जर पाहायला गेली तर 18 रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं जो मात्र मार्गस्थ आहे. 2 चेंडू फक्त झालेले आहेत. स्वप्नीलच्या माध्यमातून वैयक्तिक ओढ्यातील पहिलं सांघिक ओढ्यातील दुसरं षटक मार्गस्थ. अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर नक्कीच आपण पाहू शकतो एक तर कर्ज बाजारी दुसरं शेजारी. तुमच्या अकाउंटमध्ये पैसे कमी आहेत अशा वेळी पैशाची उधळण करणं ही फार चुकीची गोष्ट आहे. संघर्ष जो मात्र नक्कीच करावा लागेल. संघर्ष कशाला म्हणतात, महाराज तुम्ही पुढे व्हा, एकही गनिम किंबहुना यमाला देखील पुढे सरकू देणार नाही जोपर्यंत तुम्ही गडावर चढत नाही, किंबहुना जोपर्यंत गडाचे दरवाजे जे मात्र बंद होत नाही, किंबहुना जोपर्यंत गडावरचे दिवे लागत नाही तोपर्यंत इथून मात्र एक गनिम पुढे सरकू देणार नाही. लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जो मात्र जिवंत राहायला पाहिजे याला म्हणतात संघर्ष. बाजी प्रभू देशपांडे. नक्कीच इथे मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉलची आपण पाहू शकतो जी मात्र समाप्ती होते. वारंवार व्हाईट बॉल टेकले जात आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉल, पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. जर पाहायला गेलं तर नॅचरल अँगल जो मात्र क्रिएट होतोय ज्याला आपण जर क्रिकेटच्या परिभाषेमध्ये बोललं तर नैसर्गिक कोन जो मात्र क्रिएट होतोय आणि त्याला अनुषंगून पुन्हा एकदा डॉट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक गोष्ट तुम्हाला नक्कीच सांगेल मी, धावसंख्या धावफलकावरती असेल जी मात्र 21 रन्स ऑन द बोर्ड. जिंदगी स्पीड अप करायचं मित्रांनो विनंती असेल, स्पीड अप करायचं आयोजकांच्या वतीने सूचना असेल. जिंदगी छान आहे पण थोडी लहान आहे, रडतोस काय वेड्या लढण्यात शहाण आहे, काट्यात झुलती फुलांची कमान आहे आणि नक्कीच हवं ते कारण दुनिया एक दुकान आहे. हा जीवन आहे, या जीवनामध्ये तुम्हाला कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण उंच धबधबा बनायला देखील पाण्याला उंचावरून पडायला लागतं. इथे मात्र तेच आपल्याला पाहायला मिळतं. अँगल क्रिएट केला, थोडासा बॉडीला ट्विस्ट केला, दिशा दाखवली, वेग आला, कलबकतेने उत्तर दिलं, चेंडूला फेकून दिलं सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी 60 पलटी, बैल फर्रार, चेंडू सीमारेषा पार, वार वरती पलटवार, चेंडू फर्रार, चौकार. 26 धावा या धावफलकावरती. 26 रन्स ऑन द बोर्ड. 26 धावा या धावफलकावरती आहेत.
इथे टाकलेला बॉल फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. पैर पर गेन तो बाउंड्री के सेर पर गेन. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि या मॅचचं समीकरण उद्ध्वस्त करणारं, या मॅचचं समीकरण चेंज करणारं चौकार फलंदाजच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. राजू असेल या मॅचचा नक्कीच विजय झाले तर अप्रतिम बॅटिंग जी मात्र राजूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा फटका. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार. नक्कीच मॅच विन झालेला आहे. जो मात्र सम्राट मित्रमंडळ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं गोड कौतुक. पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. दोन्ही संघांना विनंती असेल शेक हँड करायचे, लाईनअप करायचे. होते की सकाळी 4 रुपयाला विकणारा न्यूजपेपर जो असतो रात्री 4 रुपये किलोनी विकला जातो आणि वेळेला फार महत्व असतो. वेळेचं महत्व तुम्ही न्यूजपेपरला विचारा, वर्तमानपत्राला विचारा. त्याप्रमाणे आपल्याला वेळेला पाबंद राहायचे. सूर्य लवकर अस्ताला जातोय. सूर्याचे किरण हे नक्कीच जर पाहायला गेलं तर मात्र